आणि एक मोठी बातमी हाती येते। धैर्यशील मोहिते पाटील यांचं अखेर ठरलंय। शरद पवार यांच्या पक्षात धैर्यशील मोहिते पाटील प्रवेश करणार आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी 13 एप्रिल रोजी अकलूजमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी हाती घेतील असा निर्णय झालेला आहे। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चंद्रकांत, मोठी बातमी। हो, आत्ताही अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर म्हणजे विजयदादांच्या बंगल्यावर सगळ्या मोहिते पाटील समर्थकांची किंवा त्यांच्या घरातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे आणि त्यात हा निर्णय जवळपास झालेला आहे। फक्त तो घोषित करणं बाकी आहे, कारण 16 तारखेला फॉर्म भरतील असं सांगितलं आणि 13 तारखेला पवारांच्या उपस्थितीत अकलूजला हा प्रवेशाचा सोहळा होईल आणि त्यात धैर्यशील मोहिते पाटील अपेक्षेप्रमाणे तुतारी हाती घेतील आणि माड्यातनं लढतील। फक्त आता त्यांना फलटणचे निंबाळकर मदत करणार का, म्हणजे आतून तरी, कारण बाहेरून त्यांना तसे करता येणार नाही, कारण रामराजे निंबाळकर हे अजित पवारांच्या पक्षात आहेत। म्हणजे पवारांनी मागच बोलताना सांगितलं त्या दोघांनी मिळून ठरवायचंय माड्याची जागा कोणी लढवायची ते। तर आता ठरलेलं असं दिसतंय की धैर्यशील मोहिते पाटील माड्याची जागा लढतील। फक्त आता त्याची औपचारिक घोषणा होणं बाकी आहे। चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।